साथी समालोचक मित्र अमितजी मिश्रा यांना देखील आपण पाहिलेत. त्याच्यानंतर आमची डिबेन लाईव्ह टेक्निकल टीम ही देखील सज्ज आहे. जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट. त्याच्यानंतर विटी एसी लाईव्हला जोडले गेलेले आमचे लाडके प्रेक्षक त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला मॅचला होईल सुरुवात. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. भेंडीपाडा टीम कडनं विलास धाणवा अँड संदीप सातवी. धीरज जाधव बॉलिंग ट्रॅक वरती. मागच्याच आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर मग जयंबेस फूड डोंगरीपाडा टीमचं निश्चितच या मैदानावरती आयोजन नियोजन पाहिलं होतं. एक मोठी स्पर्धा. वेलकम भावेश आमचे मित्र समालोचक देखील आहेत भावेश, परंतु काही कारणास्तव त्यांनी मात्र थोडंसं रजा घेतली आहे समालोचन क्षेत्रापासून. हलक्या हाताने मात्र यावेळेस पॉइंटला स्लाइस केलं. एक धाव वेगानं पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अयशस्वी राहिलाय. ऐन वेळेला निश्चितच थांबवलं गेलं आणि ही एक सिंगल धाव पहिल्या बॉलवरती पाहायला मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र या ठिकाणी ऑन झाले. धीरज जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. उभरते सितारे आपल्याला निश्चितच पाहायला मिळतं प्रत्येक टीम मध्ये. यावेळेस सुंदर चेंडू अगदी गुडलेनवरती स्पॉट केला होता आणि तिथून आपण पाहिलं तर मग अगदी थोडासा खाली राहिला आणि बॅट क्लिप जी होती ना ती थोडी वरून फिरली गेली. प्ले अँड मिस डॉट बॉल. डॉट बॉलची सांगितलं आपल्याला पाहायला मिळाली आहे. विलास अँड संदीप ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरफिश बॉल होता. निश्चितच स्लाइस केले पुन्हा एकदा शॉर्ट कव्हरच्या दिशेनं. एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक मंद मंद पावलाने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. जय मल्हार स्पोर्ट खोलांडे, गावदेवी स्पोर्ट शिलोतर, गावदेवी स्पोर्ट पोमण, मंगलमूर्ती नागळे आज खूप चांगले संघ आहेत. जवळजवळ आपण पाहिलं तर मग चिंचोटी ते नागला या परिसरातील आजच्या दिवसामध्ये संघ पाहायला मिळतील. एक संघ आपण पाहिला होता जुचंद्र परिसरातील, परंतु या स्पर्धेतील त्यांना देखील माघारी घ्यावी लागली आहे. समोरच्या दिशेनं चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, लॉंग ऑफला, परंतु त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. अगदी धीम्या गतीने बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला होता. तो अडवण्यामध्ये यशस्वी झाले क्षेत्ररक्षक. रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारची ही पंपलिंग. अगदी दोन्ही पायाच्या मधून हा चेंडू सीमारेषा बाहेर निघून गेला. धावफलक पोचले गेले ते एकंदर 6 आकड्यांवरती. विलास अँड संदीप ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संदीपच्या बॅट मधनं निश्चितच हा स्ट्रोक आपण पाहिला. 4 धावांनी करता 4 धावफलक पोचले गेले 6 आकड्यांवरती. सॉफ्ट वेळेस स्लाइस केले. शॉर्ट मिडऑफला एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं जाईल 7 आकड्यांवरती. हलवारपणे निश्चितच हा खेळ मात्र चालू आहे. सुंदर वातावरणामध्ये रोमहर्षक अशी स्पर्धा. समोरच आपण पाहिलं तर मग काही इंडस्ट्रीज देखील आपल्याला पाहायला मिळतात. खूप मोठ्या कंपन्या देखील आहेत आणि निश्चितच रोजगार देखील इथल्या जवळच्या गावकऱ्यांना मात्र मिळाला गेलाय. जवळजवळ आपण पाहिलं तर मग भरपूर लांबून देखील या ठिकाणी कामाधंद्यासाठी लोक येत आहेत. मागे जर आपण पाहिलं तर मग कामा रेल्वे स्टेशन आहे आणि येण्या जाण्याकरता निश्चितच चांगली सोय देखील पाहायला मिळते. परंतु सध्या आपण पाहिलं तर थोडीशी दूर अवस्था झाली आहे. चिंचोटी ते अंजूर फाटा हा जो रोड आहे ना अक्षरशः पूर्णपणे खराब झाला. त्याचकरता येण्या जाण्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम होतो. परंतु क्रिकेट खेळताना येणारे जे खेळाडू आहेत त्यांना आम्ही एकच विनंती करू, येताना खूप काळजीपूर्वक या. काही होऊ शकतं. कदाचित मग क्रिकेट
अगदी वेळेवरती चालू नाही झालं तर पॅनल्टी देखील लागली जाते. त्याच कारणास्तव आपण सकाळी थोडे लवकर उठा आणि लवकर उठून अगदी वेळेवरती पोहोचण्याचा प्रयत्न करा, परंतु घाई करू नका. समोर आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत पोमणचं कार्यालय देखील आहे आणि या कार्यालयाला लागून असे सुंदर मैदान. आज खऱ्या अर्थानं या मैदाना राखण्याकरता ज्यांनी ज्यांनी मात्र आपलं मोलाचं योगदान सहकार्य केलंय, निश्चितच त्यांचं देखील आम्ही खूप ऋणी आहोत. जेणेकरून तुम्ही जे हे मैदान वाचवण्याकरता पुढाकार घेतलाय आणि एक सुंदर मैदान या ग्रामपंचायत पोमनच्या कार्यालयासमोर आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु हे बाबा स्पोर्टच्या नावाने मैदान निश्चितच ओळखलं जातं या परिसरामध्ये. चला मॅचच्या दिशेने आपण लक्ष केंद्रित करूया. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली आहे. दोन खेळाडूंना चेंडू बीट करून अगदी चेंडू नॉन स्टॉप लाईनच्या पलीकडे निघून गेलाय. सर प्रवीण सुतार यांचा इशारा आलाय. 4 धावेचा चौकार 4. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. गावदेव स्पोर्ट भेंडीपाडा ए संघ आपण पाहतोय. षटकातील पुढील बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडूला उडवलाय समोरच्या दिशेनं, परंतु झेल झाली आहे ड्रॉप. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 3 धावा ज्या पलून पूर्ण केल्यात, या 3 धावेनं धावफलक पोहोचलं जाईल 14 या कड्यांवरती. समोरच्या दिशेने हे स्ट्रोक खेळले होते लॉंग ऑफच्या दिशेनं, परंतु प्रोटेक्शन त्या ठिकाणी होतं, त्याच्याकडनं झाली मिस्टेक आणि निश्चितच 3 धावा ठिकाणी बलून पूर्ण केल्या. स्ट्रोक अगदी सुंदर होता, परंतु मिस्टेक होताना पाहायला मिळाल्या. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण भरपूर मिस्टेक पाहिल्या गावदेव स्पोर्ट शिलोतर या संघाकडनं आणि त्यांना मात्र या स्पर्धेतून बाहेर जावं लागलं. डॉट बॉलने निश्चितच वापसी केली आहे. पहिल्या बॉलवरती 4, त्याच्यानंतर 3 आणि आता मात्र हा तिसरा बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी फेकला गेलाय. प्रमोद कोठावले या गोलंदाजाला आपण पाहतोय. अक्षय जाधव, त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत रोहित. ओहो, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, रोहित होते त्या ठिकाणी, त्याच्याकडनं देखील झाली आहे मिस्टेक. कदाचित सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावरती आली असावी आणि बॉलवरची नजर थोडीशी मात्र हटली गेली. पुन्हा एकदा झेल मात्र झाली आहे ड्रॉप. धावफलक पोचले गेले 16च्या घरामध्ये. कैलास थोडेसे नाराज दिसत आहेत, कारण खेळ थोडासा मात्र खराब झाला टायगर स्पोर्ट विविपाड्याच्या माध्यमातून. सुरुवातीला विकेट मात्र डाऊन झाल्या, त्याच कारणाचा प्रेशर थोडंसं वाढत गेलं आणि त्याच कारणास्तव आपण पाहिला तर मग या स्पर्धेतून जो यजमान संघ होता टायगर स्पोर्ट विविपाडा, तो देखील मागे राहिलाय. परंतु सध्या तरी एक चांगला क्रिकेट चालू आहे दोन संघाच्या मध्ये. गावदेव स्पोर्ट भेंडीपाडा आपण संघ पाहतोय आणि इंजंबे स्पोर्ट डोंगरीपाडा, दोन्ही संघ जर आपण पाहिले तर मग एकाच परिसरातील हे दोन्ही संघ पाहायला मिळतात. ओहो, सुंदर चेंडूच्या हातांनी केली गेली यावेळेस प्रमोदच्या माध्यमातून. जवळजवळ आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 9 धावा त्याने खर्च केल्या. टोटल धावसंख्या पाहिली तर 16 वरती जाऊन पोहोचली आहे. वसई तालुका आदिवासी असोसिएशन च्या माध्यमातून आणखी एक मोठा इव्हेंट आपण पाहणार आहोत 17 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीमध्ये. अजून एक चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. 2 षटक समाप्तीनंतर 8 ची सरासरी आहे ना ती चालू ठेवली आहे. गावदेव स्पोर्ट भेंडीपाडा ए च्या 2 खेळाडूंनी खऱ्या अर्थानं संदीप आहे आणि विलास, संदीप सातवी आणि विलास धानवा हे 2 खेळाडू आहेत. चला टीम मीटिंग नको, 2 षटकांचा खेळ मात्र झाला आहे. थोडीशी चर्चा मात्र चालू आहे, परंतु मोठी चर्चा नकोय.
चला दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतो. मॅच क्रमांक आपण पाहणार आहोत दुसऱ्या फेरीतील हा दुसरा मॅच. दोन्ही संघाने एक एक मॅच मात्र जिंकली आहे. आता मात्र दुसऱ्या फेरीतील हा मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूने आपण पाहिलं तर मग जय अंबे स्पोर्ट डोंगरीपाडा नुकताच त्यांनी सामना जिंकला. गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा ए संघाला मात्र मागे ठेवलं आणि आता मात्र गावदेवी स्पोर्ट कामण आणि जय अंबे स्पोर्ट डोंगरीपाडा असा सामना आपण पाहतोय. वसई तालुका आदिवासी असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा दमदार आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं कौतुक करावंसं वाटतील आमचे मित्र कृष्णा भोईर, साईनाथ भोईर, संतोष कोम आणि सर्व वाघोबा स्पोर्ट बीबीपाडाचे ऑल प्लेयर्स सर्वांनी मात्र ही घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ मात्र निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर ग्राउंड देखील आहे, सजावट देखील खूप चांगली केली आहे. चला मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. आदित्य भरप आणि सचिन कवळे ही सलामीची जोडी गावदेवी स्पोर्ट कामनच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. धीरज जाधव बॉलिंग ट्रॅक वरती. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला शुभेच्छा. समालोचन कक्षामधून पहिला बॉल सरळ बॅटने खेळले गेलेत. व्ही शेप मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी थोडीशी लेझी आली आणि त्याच कारणास्तव आपण पाहिलं तर मग पहिल्या बॉल वरती ह्या महत्वाच्या 2 धावा हा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने धावफलक मात्र ऑन झालाय. दोनने सुरुवात झाली आहे. पुढील बॉल धीरज जाधवचा. नो चेंडूचा इशारा आलाय. येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट असणार आहे. थोडासा अतिरिक्त करण्याचा प्रयत्न केला गेला. वेगावरती स्वार झाले होते परंतु नियंत्रण थोडंसं मात्र खचलं गेलं हा चेंडू फेकत असताना आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग नो चेंडू हा घोषित केलाय. पंच आपण पाहिलं प्रवीणजी सुतार मॅन फ्रॉम कोलांडे आणि निश्चितच कोलांडे संघ देखील आहे आजच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये. ते देखील पाहायला मिळतील परंतु सध्या पंचांच्या भूमिकामध्ये पाहायला मिळत आहेत. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मान्यता प्राप्त पंच आहेत. पुढील बॉल फ्री हिटचा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं परंतु 3 धावा इथे मात्र पडून पूर्ण केल्यात. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मग सकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवरांनी देखील उपस्थिती या ठिकाणी लावली होती. उद्घाटन सोहळ्याकरता ग्रुप ग्रामपंचायत पोमणचे विद्यमान सरपंच साहेब आत्मारामजी ठाकरे साहेबांना आपण पाहिलं. त्याच्यानंतर ओम आयुष ट्रान्सपोर्टचे ऑनर सुनीलजी पागे साहेबांना देखील पाहिलं. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी वसई तालुका अध्यक्ष म्हात्रे क्रेन सर्व्हिसचे प्रोप्रायटर राजूभाई म्हात्रे यांना देखील पाहिलं. त्याच्यानंतर अंकुशी तांबडे हे देखील उपस्थित होते आणि इतर काही मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यानंतर कृष्णाजी माळी जे पालघर जिल्हा सदस्य आहेत. धावफलक पोहोचले गेले एकंदर 7 आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती. चेंडू फेकून झालेत 2. रिब्यू घेतलाय का? 7 धावा झाल्या का 5 झाले? 7. रिव्ह्यू थोडा लवकर घेत जा. असं वाईड आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू होता का सर? यस. आता मात्र त्यांचा रिव्ह्यू जो आहे तो गमावलेला आहे. त्यांना रिव्ह्यू घेता येणार नाही हे देखील लक्षात असू द्या. हो जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिला तर मग आदित्य बरफ याचा खेळ मात्र संपुष्टात येईल.
बॅटचे हलकीसे स्नेक लागले गेले आणि काम तमाम झाले. मोठी विकेट मात्र प्राप्त केली आहे. आदित्य बरप निश्चितच एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू गावदिवस पुढे कामान संघाचा, परंतु त्याला मात्र इथून मात्र परतावं लागले डगआउटच्या दिशेनं. धावसंख्या 7 असताना झाला आहे घात. आदित्य बरप जातील डगआउटच्या दिशेने. राकेश गोवारी मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. आदित्य बरप निश्चितच आले होते सलामीला, परंतु फार काही करू शकले नाही. सचिनने मात्र सुरुवात चांगली करून दिली, परंतु 7 थोडासा कमी पडला आदित्यचा. परंतु यावेळेस राकेश नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथून मात्र चांगला क्रिकेट मात्र पुढे न्यावा लागेल. 3 ओव्हरचा हा मॅच. सध्या तरी चेंडू फेकून झाले षटकातील 3 आणि धाव फलकावरती 7 धावा. अवांतरच्या स्वरूपामध्ये 2 आल्यात. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक नो आणि एक वाईड हाताळला गेलाय. त्याच्यानंतर डबल टिबल धाव आणि विकेट. आणि आता मात्र हा डॉट बॉल. बॉलच्या मेरिट मध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं होतं, परंतु खऱ्या अर्थानं युवरता सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. जयम बेसपूड डोंगरीपाडा टीमचा धीरज काय जबरदस्त बॉलिंग करतोय. सुरुवातीला थोडासा फॉम्बलिंग झाला होता, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु यावेळेस योग्य त्या मिनिट वरती ही गोलंदाजी पाहायला मिळते. निश्चितच भरपूर काही शिकण्यासारखं आहे त्याला देखील, कारण त्यांच्या टीम मध्ये लेजंड प्लेयर पाहायला मिळतात. फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, झेल मात्र पकडला गेलाय. यस, झेल तर पकडलाय, परंतु पंच सहमत नाहीये. तिसऱ्या अंपायरकडे हा डिसिजन मात्र पोहोचवला गेलाय. मग बिमर आहे की नाही हे देखील चेक केलं जाईल आणि त्यानुसार मात्र डिसिजन हा पोहोचवला जाईल. डिसिजन पेंडिंग. यस, नो बॉल असणार आहे अगदी कमरेशावर आणि त्याच कारणास्तव येणारा पुढचा बॉल देखील फ्री हिट असणार आहे. एकंदर या 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि इथून धावफलक पाहिलं तर मग पोहोचले गेले 10 आकड्यांवरती. यावेळेस वाईड बॉल. जी लाईफलाईन आहे ना ती मात्र ऑन असणार आहे फ्री हिटची. धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलं 11च्या घरामध्ये. 11 धावा ऑन द स्कोर बोर्ड. चेंडू फेकून झाले तर 4. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तो होतोय सक्सेसफुल. अगदी बॉलच्या मिनिट मध्ये आले आणि तिथून मात्र बॉलला रेट केला आणि काय जबरदस्त हा मॅक्झिमम स्ट्रोक मात्र पाहायला मिळालाय. फलंदाज आपण पाहिला तर राकेशच्या बॅट मधनं धावसंख्या अगदी वेगाने वाढली. धावसंख्या पोहोचली गेली 17च्या घरामध्ये. 17 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पुढील बॉल अजून एक वाईड बॉल. धावफलक एकने पुढे सरकेल जाऊन पोहोचलंय 18 अंकांवरती. इथून मात्र बॉलरला एकच लक्षात घ्यायचं आहे, विकनेस पकडायची आहे बॅटरची आणि निश्चितच तिथे मात्र बॉलिंग करायची. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आलेत, समीर आले होते. चेंडूला अडवतात आणि निश्चितच 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या जातील. पहिल्या षटकाचा जवळच आपण पाहिला तर मग खेळ आहे तो संपन्न झाला. धाव फलकावरती धावा आपण पाहतो 20.
सुरुवात खूप चांगली पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग धीरज कडनं झालेल्या चुका आणि त्या चुकांवरती निश्चितच फायदा उचलण्याचा प्रयत्न घेतला गेला आणि तो यशस्वी देखील झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. इथून मात्र सुरुवात जो फाउंडेशन आहे तो खूप चांगला उभा केलाय या पहिल्या ओव्हरमध्ये. अजून सुद्धा 12 चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं योग्य. दुसरं षटक टाकण्याकरता रोहित कोठावळे इथून चांगला कमबॅक केला जाईल का? कारण म्हटलं गेलंय घाम कपालावर चमकल्याशिवाय तुमच्या मेहनतीचं फल देखील दिसून येत नाहीये. टप्प्याची लेन होती, पॉइंटला स्लाइस करायचं होतं, एक सिंगल मात्र पूर्ण झाली आहे. एक सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल 21 अंकांवरती. सोन्याला देखील नाही घासलं तर मग त्याला देखील चकाकी येत नाहीये. इथून जर चांगले प्रयत्न केले तर निश्चितच वापसी करू शकतोय. स्वतःला घासावं लागेल या ठिकाणी, चांगला प्रयत्न करावे लागतील रोहित याला देखील कमबॅक करायचं असेल तर. इथून हा नो चेंडू आणखी एक फ्रीडम मिळालाय. पुढचा बॉल खेळण्याकरता पूर्णपणे स्वतंत्र असणार आहे. फक्त रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. पाहूया या फ्री हिटच्या बॉल वरती कशा प्रकारचा खेळ मात्र केला जाईल. डिफाईन लेगच्या दिशेने चेंडू अगदी आपण पाहिला तर निघून गेला. 2 शतरक्षक त्या ठिकाणी आलेत आणि पाहता पाहता 3 धावा ह्या पूर्ण केल्या गेल्या. 3 धावेने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 25 आकड्यांवरती. इथे मात्र वारंवार चुका केल्या जात आहेत. या चुका निश्चितच सुधारायला हव्या. कारण म्हटलं गेले मनुष्याला ठेस ही मोठ्या डोंगरानं नाही तर ती एका छोट्या दगडानं लागते. पण क्रिकेटच्या पटलावरती निश्चितच भरपूर काही शिकण्यासारखं आपल्याला पाहायला मिळालंय. इथून ज्या मिस्टेक मात्र केल्या आहेत त्या मात्र सुधाराव्या लागतील. नो बॉल हाताला, त्याच्यानंतर फ्री हिटच्या बॉलवर 3 धावा इथून मात्र पूर्ण केलेत. जवळजवळ 2 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि मग 5 धावा खर्च केल्यात 2 बॉलमध्ये. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा थोडासा आपटून टाकण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. आणखी एक आलाय मोक्याच्या क्षणी हा महत्वाचा चौकार. 4 रन. चौकाराला चौकारांना धावफलक मात्र वेगाने वाढू लागलाय. 29 आकड्यांवरती जाऊन पोचलाय. ते मात्र थोडस ऍक्टिव्हपणा दाखवावा लागेल गोलंदाजाला, परंतु प्रयत्न त्याच्याकडनं देखील चांगले केले जात आहेत. परंतु शतरक्षकांचा साथ यावेळेस थोडासा अपूर्ण पाहायला मिळाला. आता मात्र फील्ड पोझिशन मध्ये थोडा बदलाव केला गेला. एक्सचेंज केले गेलेत खेळाडू. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस थर्डमॅनच्या दिशेने चेंडू निघून जाईल की काय, परंतु ऐनवेळी चेंडू अडला गेलाय. थोडीशी आउटफील्ड खराब असल्या कारणानं डायरेक्ट हिट, काम तमाम. सचिनला इथून मात्र परतावं लागेल. अति घाई संकटामध्ये नाही आणि ते दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. 3ऱ्या धावेच्या शोधामध्ये होता सचिन, परंतु रिटर्न फिरल्याने निश्चितच पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकला नाहीये. आणि निश्चितच थोडीशी चालाकी पाहायला मिळेल अक्षय जाधव या खेळाडूची. नेम धरून गेम केला आणि सचिनला मात्र डगआउटच्या दिशेने परतावं लागलं. इथून आपण पाहिला तर मग जवळजवळ चेंडू फेकून झाले तर दुसऱ्या षटकातील 4. अजूनही 2 चेंडू बाकी आहे. चला ग्रुप मीटिंग करू नका अक्षय जाधव.
थोडासा जास्त वेळ आपण खर्च करताय, त्याला ग्रुप मीटिंग करू नका. बॅटचे हलकेसे कॉर्नर लागले होते आणि तिथून मात्र टॉफी उडालं होतं. हॅलो, झेल घेण्याची संधी होती परंतु 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला परतावं लागलं. सुंदर अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. दुपारचं सत्र मात्र चालू आहे. दोन संघ कामण आणि डोंगरीपाडा या दोन संघामध्ये हे लढत आपण पाहतोय. सध्या तरी फर्स्ट इनिंगचा खेळ मात्र चालू आहे. सध्या चांगल्या स्ट्रॉंग स्थितीमध्ये आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट कामन संघ, कारण भरपूर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. जवळजवळ 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. रोहित कोठावळेचा हा पुढील बॉल यावेळेस धीमा हाताळलाय परंतु पंच सहमत नाही आहेत. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. पोहोचला गेलाय तो म्हणजेच 32 आकड्यांवरती. अख्खू टप्प्याची लेंथ आणि त्या लेंथ वर आलेला हा हुकचा फटका आणि या हुकच्या फटक्याने धावफलक आता मात्र वेगाने पुढे जाताना पाहायला मिळेल. 38 आकड्यांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 5 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि 1 चेंडू मात्र शिल्लक आहे. सुसज्ज स्थितीमध्ये सध्या तरी आपण हे धावफलक पाहतोय. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ज्या चुका केल्या त्याचा मात्र निश्चितच फायदा उचललाय. ॲडव्हान्टेज आहे आणि तो पूर्णपणे घेतला गेलाय. खराब चेंडू हाताळलेत आणि त्याच्यावरती निश्चितच मोठे स्ट्रोक देखील येताना आपण पाहिलेत. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. हो, आता मात्र हा डॉट बॉल. अशा प्रकारे चेंडू हाताळायचे होते परंतु थोड्याशा चुका झाल्या, त्याचा फायदा उचलला. यावेळी 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18च्या सरासरीनं 19च्या सरासरीनं हे धावफलक आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा. डेंजर झोन मध्ये हे धावफलक पोहोचले गेले 2 षटकांच्या समाप्तीनंतर. इथून ज्या मिस्टेक झाल्या, काही चुका घटित झाल्या, त्यांना मात्र यावेळेस मागे ठेवावं लागेल. अक्षय एक गेम चेंजर गोलंदाज आहे, ऑलराऊंडर खेळाडू. इथून अक्षयला काहीतरी करून दाखवावं लागेल. जी चांगली पार्टनरशिप झाली आहे, भागीदारी झाली आहे, भागीदारी तर तोडण्याचं काम केलं परंतु तरी सुद्धा जो खेळ आहे ना तो कंटिन्युटी ठेवलाय. महेंद्र टबाले आलेत, राकेश गोवारे आहे. महेंद्र देखील चांगला खेळला या मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर मग त्याच्या बॅट मधनं आलाय षटकार. चला घाई करा. अक्षय जाधव यावेळेस पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे. राकेशला मात्र परतावं लागेल. मी मागेच म्हटलं होतं की अक्षय जाधव एक गेम चेंजर खेळाडू आहे आणि पहिला बॉल फेकत असताना पाहिलं तर मग पहिल्या बॉलवरती राकेशला मात्र त्याने डगआउटला पाठवले. अतिश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. निश्चितच एक चांगला सेन्सिबल क्रिकेट आहे अक्षय जाधव याच्याकडे आणि ते समजदारपणा जो आहे ना तो निश्चितच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला पहिल्या बॉलवरती. चला थोडस जास्त वेळ आपण खर्च करताय अक्षय.
डाव्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल अतिश बरफ. त्याला खूप वेळ झाला आहे, अजून काही सामने आपल्याला खेळवायचे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक आहे समीर. ओ पहिल्या कलेक्शन मध्ये निश्चितच उडाला होता, परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या अटॅम्प मध्ये खूप चांगला कॅरी केला आणि बॅक टू बॅक हा दुसरा धक्का देखील बसतोय गावदेव फूड कामन संघाला. तो चांगला सेल्फ कंट्रोल पाहायला मिळाला, संयम खूप चांगला यावेळेस पाहायला मिळतो अक्षयचा. काय जबरदस्त बॉलिंग, दोन्ही बॉल वरती मात्र त्याने विकेट प्राप्त केले. तो विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती आहे गोलंदाज, बॅक टू बॅक विकेट. हॅलो, यावेळेस विकेटची हॅट्रिक पूर्ण होईल का? आणि यस झाली देखील आहे. टायगर ट्रॉफी 2025 मधली ही पहिली विकेट हॅट्रिक. गोलंदाज अक्षय जाधव मॅन फ्रॉम डोंगरीपाडाचा हा ब्रँड आहे. यश पाटील यांच्याकडनं पारितोषिक आला आहे या विकेट हॅट्रिक करता. 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. निश्चित योग्य तो रिदम मात्र या ठिकाणी पकडल्या. चांगल्या गुणधर्म पाहायला मिळत बॉलिंग मध्ये, चांगली मेंटॅलिटी वापरले, जी मानसिकता आहे ना ती खचू दिली नाहीये. बॅक टू बॅक 3 विकेट मात्र डाऊन केलेत. अगोदरच्या 2 षटकामध्ये आपण पाहिला तर मग 38 धावा, परंतु त्याच्यानंतर काय जबरदस्त गोलंदाजी अक्षयची पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय पुढे स्टेप आउट घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता अरविंद याचा, परंतु 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण केला जाईल का? आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये अरविंद ला मात्र परतावं लागलंय रनआउटच्या स्वरूपामध्ये, परंतु 2 धावा इथून पूर्ण केल्या. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. असं 500 रुपयाचा क्रॅश प्राइज झालाय. यश पाटील यांना निश्चितच थोडं कमी वाटत होतं 200, परंतु आणखी 300 वाढवलेत, कारण खेळ तसा केलाय मैदानाच्या आतमध्ये अक्षय जाधव याने अक्षरशः गेम चेंज केलाय. असं वाटलं होतं की निश्चितच 50चा आकडा क्रॉस होईल, परंतु थांबवलंय. हो हो, हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, समोर समीर आहे, पुन्हा एकदा झेल मात्र सेम पोझिशनने पकडला गेलाय. या षटकामध्ये विकेट क्रमांक 4, चौथी विकेट डाऊन झाली आहे. धावफलक यावेळेस स्थिर आहे 40 आकड्यांवरती, परंतु धावफलक आपण पाहिला तर मग सुसज्ज स्थितीमध्ये आहे, अग्रगण्य स्थितीमध्ये पाहायला मिळते हे धावफलक. अजून सुद्धा एक चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. या शेवटच्या षटकामध्ये फक्त खेळाडूंनी हजेरी लावण्याचं काम केलंय. माइंड मध्ये निश्चितच मोठ्या फटक्यांवरती विश्वास ठेवला होता, परंतु तो पॉझिटिव्ह विचार थोडासा आपण पाहिला तर मग अंगलट आला आहे. मोठ्या फटक्यांवरती विश्वास दर्शवला होता. जे खेळाडूवाले मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र झेलच्या स्वरूपामध्ये बाद झालेत.
अजून एक या ठिकाणी विकेट घेतला तर मग यस 5 विकेट आलेले आहेत या ओव्हर मध्ये. रनआउटचा पण चालेल का त्याच्यात? यस 5 विकेट घेतलेत. 6 विकेट ऍक्च्युली आलेत परंतु एक रनआउटच्या स्वरूपामध्ये, परंतु 5 जे विकेट आहेत ना ते अक्षयच्या खात्यामध्ये जातील. व्हॉट गोलंदाजी बाय मिस्टर अक्षय जाधव. असं वाटलं होते की इथे नक्कीच 50चा आकडा क्रॉस केला जाईल. 2 षटकांच्या समाधान 38 धावा धावफलकावरती होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये 5 विकेट आणि 2 धावा खर्च केल्या. निश्चितच आपल्या संघाला मात्र पुन्हा एकदा वापसी करून दिली आहे. परंतु जवळजवळ 40 धावा धावफलकावरती लागल्यात. लक्ष असणार आहे 41 धावांचं आणि या 41 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच मला वाटतं 15 टी-शर्ट ज्या आहेत त्या लागू होतील अविनाशजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून, जे वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे सचिव आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक अगदी मोटिवेट करणार हे पारितोषिक पाहायला मिळते. कुठल्याही गोलंदाजाने जर 5 विकेट घेतली किंवा मग 5 चौकार किंवा मग 5 षटकार जर ठोकले एका ओव्हरमध्ये, अशा प्रकारचे कारनामे भरपूर केलेत आपल्या वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. परंतु आज पुन्हा एक नवीन कारनामा केलाय आज या टायगर ट्रॉफी मध्ये अक्षय जाधव या खेळाडूने. निश्चितच ही गुड न्यूज आम्ही जरूर अविनाशी ठाकरे साहेबांपर्यंत पोहोचू. 40 धावा धावफलकाने लागल्यात. लक्ष आहे 41 धावांचं कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल. आपण घेऊया छोटासा डीजल ब्रेक. थँक्यू सो मच. लक्ष खूप मोठं आहे आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग निश्चित अगदी दणक्यामध्ये करावा लागेल. वापसी तर करून दिली आहे अक्षय जाधव या खेळाडूने. काय जबरदस्त बॉलिंग मध्ये आपले गुणकौशल्य प्राप्त केले. आपल्यामध्ये असलेली क्षमता, आपल्यामध्ये असलेले टॅलेंट एकदा त्यांनी सिद्ध केलं. 2 ओव्हर मध्ये अक्षरशः 38 धावा धावफलकावरती होत्या, परंतु त्याच्यानंतर गेम चेंज करणारी गोलंदाजी, अगदी प्रभावित करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अक्षय यांनी निश्चितच स्वीकारलेली ती जबाबदारी, आणि म्हटलं गेलं जबाबदारी जर भक्कम असेल ना तर पाऊस, वारा, वादळ हे काही करू शकत नाहीये. आणि निश्चितच ती जबाबदारी अगदी आपण पाहिली तर मग योग्य ती पाहायला मिळाली आहे. इथून आता मात्र 41 धावा ह्या पूर्ण करायच्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रोहित कोठावळे आणि अक्षय जाधव ही सलामीची जोडी आपण पाहतोय. आणि निश्चितच चांगला जर स्टार्ट या ठिकाणी मिळाला तर मग ह्या 41 धावा देखील चेस केल्या जातील का हे देखील पाहणे योग्य. राकेश गोवारी पहिले षटक टाकण्याकरता आलाय. यशस्वी होण्याचा पहिला नियम म्हणजे आपली जबाबदारी स्वीकारता आली ना तर निश्चितच आपण योग्य तो खेळ, योग्य तो मार्ग आणि योग्य ती वाटचाल आपण करू शकतो. त्यानंतर जय मल्हार स्पोर्ट खोलांडे आणि गावदेव स्पोर्ट शिलदर काटेकी टक्कर पाहायला मिळेल. शिलोतर संघ सध्या आपण पाहिला तर मग
त्यांनी देखील कमबॅक केला आहे. एक ट्रॉफी मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर मग शिलोतर गावामध्ये गेली आहे. जल्लोष मात्र निश्चितच पाहायला मिळालाय. टॉस साठी रेडी राहायचंय. राकेशचा पहिला बॉल समोरच्या दिशेनं महेंद्र त्या ठिकाणी आहे. सुंदर फिल्डिंग. एक सिंगल धावेल. सिंगलच्या मदतीने फक्त हे अकाउंट ओपन होईल अक्षयचं. पहिल्या चेंडूचा खेळ मात्र संपन्न झाला. एक सिंगल मात्र पूर्ण केली. आता मात्र थोडीशी चर्चा दोन बॅटर मध्ये चालू आहे आणि त्यानंतर विकेट किपर अँड गोलंदाजामध्ये देखील चर्चा मात्र झाली आहे. आता पाहूया चर्चा पे खर्चा कौन उछलतो या ठिकाणी. जो इंसान पानी से नहाता है वो लिबास बदलता है और जो इंसान पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. पाहूया इथून मात्र इतिहास काय बदलवला जाईल. राकेशचा पुढील बॉल ऑन स्ट्राइक वरती. रोहित बॅटचे आपण पाहिले तर मग लिडिंग एज थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला होता. एक सिंगल धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाही. चला नेक्स्ट मॅच जय मल्हार स्पोर्ट खोलांडे आणि गावदेवी स्पोर्ट शिलोतर या दोन संघामध्ये केला जाईल टॉस. चला टॉस साठी यायचं आहे. हिम्मत हारून चालणार नाही. अक्षय आणि रोहित या खेळाडूला हिम्मत मात्र वाढवावी लागेल. कारण म्हटलं गेलं ना हिम्मत कोणा बहुत आगे जाना है. जिसने कहा था तेरे बस का काम नहीं उन्हें करके दिखाना है. हा चेंडू मात्र सोडून दिलाय आणि निश्चितच हा वाईड बॉल आहे. अगदी ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर निघणारा हा बॉल होता. प्लस वाईडची जी रेषा आहे ना त्या रेषेला मात्र थोडस फॉलो केलं गेलं गोलंदाज राकेशच्या माध्यमातून. राकेशच्या खात्यातील चेंडू फेकून झाले तर 2. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. नो मॅन्स लँड मध्ये यावेळेस चेंडू हा डिलिव्हर झालाय आणि एक सिंगल पुन्हा एकदा पूर्ण केले. इक्के दुक्के से काम चलने वाला नहीं है. हमारे साथ हमारे गुण लेखक बैठे कल्पेश उठावले यही कह रहे बड़ा लक्ष्य बड़े लक्ष्य का पीछा करना है तो बड़े शॉट मैदान के अंदर लगाने पड़ेंगे. इक्के दुक्के से काम नहीं चलने वाला है. चला टॉस साठी यायचा आहे. नाहीतर दोन्ही संघांना पॅलेंटी केली जाईल. जिथे 4 षटक खेळले जातील तिथे मात्र 3 षटकांचा खेळ हा खेळावा लागेल. जय मल्हार स्पोर्ट खोलांडे अँड शिलोतर. टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न. राकेश गोवारी चेंडूच्या खाली. ओ जजमेंट चुकलं. कारण भरपूर काल हवेमध्ये निश्चितच हा झेल आपण पाहिला होता. झेल सुटलाय आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग 2 धावा इथून पूर्ण केल्यात. 2 धावेनं धावफलक पोचले गेले. 6च्या घरामध्ये 6 धावा ऑन द स्कोर बोर्ड. चेंडू फेकून झालेत एकंदर 4. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. चला दोन्ही कर्णधार आलेले आहेत. खोलांडे आणि शिलोतर सायनाजी भोईर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करू. टॉस खास बनवला गेला या स्पर्धेकरता. टॉस वरती एका बाजूने आहे बेबीपाडा तर दुसऱ्या बाजूने आहे टायगर चषक असा कॉल द्यायचा. सायना भोईर दादांच्या शुभ हस्ते कॉइन आहे तो स्पिन केला गेलाय. बेबीपाडा असा कॉल आहे. टॉसचा निकाल जय मल्हार स्पोर्ट खोलांडे टीमच्या बाजून लागलाय. डिसाइड फील्ड फर्स्ट. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ओहो सोपा झेल. रोहित होतील या ठिकाणी फेल. रोहितची ही परीक्षा होती. फुल टॉस बॉल मेजवानी होती परंतु ती मेजवानी स्वीकारता आली नाही आणि निश्चितच परीक्षेमध्ये नापास झाले तसेच म्हणायला लागेल. मोठा धक्का बसला गेलाय जंबे स्पोर्ट डोंगरीपाडा टीमला. रोहितचा खेळ समाप्त. पानी
चला घाई करायचे. राहुल आलेत. राहुल नाम तो सुना ही होगा. शाहरुख खान यांचा तो डायलॉग आहे, राहुल नाम सुना ही होगा. परंतु या ठिकाणी आपण पाहतो राहुल जे आले, राहुल पाणेरा, त्यांना देखील चांगला खेळ मात्र करावा लागेल. अक्षय आणि राहुल यांना मात्र इथून जबाबदारी घ्यावी लागेल. रिक्स शिवाय निश्चितच काही नाही. रिक्स घ्यावी लागेल. फुल टॉस बॉल आणि निश्चितच हो 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 हो, काय जबरदस्त हा झेल पकडलाय आणि काय ते कंट्रोल पाहायला मिळालं. अगदी झेल पकडल्यानंतर अगदी शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती आणि हलकासा चेंडू क्लोज आला आणि लगेच मात्र हवेमध्ये सूर घेतली गेली. सुंदर आपट्स. यस सर, भीमर करता रिव्ह्यू आहे का? यस. यस, फेअर डिलिव्हरी आहे. फुलटॉस बॉल, परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि फलंदाज मात्र बाद झालेत. राहुल देखील 6 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. इथून मात्र अजूनही विजय करता धावांची गरज असणार आहे. 35 12 चेंडू 35 धावा कठीण नाही आहेत, परंतु इथून चांगला खेळ करावा लागेल. कारण भरपूर वेळा या धावा देखील अनेकदा चेस झालेत. परंतु तो काळ वेगळा होता, ते मैदान वेगळं होतं, ते खेळाडू वेगळे होते. परंतु इथे आता मात्र जो सिच्युएशन उभा झालाय ना, तो मात्र संघ आपल्याला पाहायला मिळतो. जम्बे स्पोर्ट डोंगरीपाडा संघ. पस्तीस धावा हव्यात 12 चेंडू मध्ये. 12 चेंडू 35 धावा. दोन चांगला खेळ मात्र करावा लागेल. अक्षय आहे ऑन स्ट्राइक वरती. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि अक्षय देखील स्वस्त्यामध्ये बाद झालेत. जबाबदारी होती अक्षयच्या खांद्यावरती, परंतु तो देखील निराश मनाने डगआउटच्या दिशेने परतलाय. यानंतर आणखी एक महत्वाचा मॅच आपण पाहणार आहोत. जय मल्हार स्पोर्ट कोलांडे आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी स्पोर्ट शिलोतर. मागच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तर मग ह्याच मैदानावरती गावदेवी स्पोर्ट शिलोतर संघाचा उल्लेखनीय खेळ राहिला होता. एक ट्रॉफी उचलली आहे. जय अंबे स्पोर्ट डोंगरीपाडा टीमचं ते आयोजन आणि निश्चितच जय अंबे चषक रनर ऑफ राहिली होती टीम. तरी 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं, परंतु एक पारितोषिक गावामध्ये गेले. परंतु आज खऱ्या अर्थानं आमचे फ्रायर बिगर मॅट आमचे मित्र किरण मला देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. एक चांगला संघ आहे जय मल्हार स्पोर्ट कोलांडे. इन ऍक्शन मध्ये तो देखील पाहायला मिळेल. 11 चेंडू 35 ची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर. हवा के झोके. इथून मात्र समीरला देखील हवाचे झोके मात्र घ्यावे लागतील. हो हो, पहिला बॉल तेज तरार होता. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. डॉट बॉल ने निश्चितच थोडासा प्रेशर आहे ना, ते प्रति बॉल मागे निश्चितच वाढला जाईल. इथून मात्र आपण पाहिलं तर मग रन रेट थोडासा वाढला गेलाय. 10 चेंडू आणि 35 धावा. 2 चेंडूंचा खेळ मात्र इथून झालाय. हो हो, बॅटचा टॉपेज ला बॉल मात्र यावेळेस चांगला संपर्क पाहायला मिळाला आणि चेंडू निघून गेलाय डीप काऊ कॉर्नरच्या वरून सीमारेषा पार. षटकार 6. राकेश गोवारी या दोन्ही खेळाडूंनी यायचं आहे आपलं पारितोषिक स्वीकारण्याकरता. चांगली कामगिरी राहिली होती अक्षयाची.
5 विकेट त्यांनी प्राप्त केले होते पहिल्या इनिंग मध्ये. 2 धावा त्यांनी खर्च केले होते. त्याच्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे यश पाटील यांच्या माध्यमातून. त्यानंतर राकेश गोवारी ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी, ज्याने अप्रतिम कामगिरी केलेली आहे या मॅच मध्ये. संघाला विजय संपादन करून दिलेला आहे. दोन्ही खेळाडूंनी आपलं पारितोषिक स्वीकारण्याकरता यायचं आहे. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्र या दोन संघादरम्यान सामन्याला होईल सुरुवात. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे खोलांडे संघाने. त्यानंतर शिलोत्र संघाला विनंती असेल आपली ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. ओपनिंग जोडी ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचं आहे. आणखी एक टफ फाईट मुकाबला चांगली मॅच पाहायला मिळेल या दोन संघाच्या दरम्यान. तत्पूर्वी आपण